ओवा पीक लागवड तंत्रज्ञान। तर हे पीक आपल्या औरंगाबाद जिल्ह्याला नवीन नाहीये। मागील साधारणतः 10-11 वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये हे पीक घेतल्या जातं, पण काही ठराविक भागामध्ये ओवा, ज्याला आपण दुसरं नाव आहे अजवाईन क्रॉप, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये जर म्हणलं की हे पीक तणवर्गीय कुळातील आहे, ज्याचं नाव बिशॉप वीड सुद्धा म्हणून आहे। याची मुळांची रचना आणि झाडाची जी रचना पाहिजे ती तणवर्गीय कुळातील आहे। मग तण म्हणल्यानंतर विशेष करून दोन प्रकारे, की काही तण जे पाणथळ ठिकाणी येतात आणि मुख्य मेजॉरिटी जे तण असतात हे आपल्या कोरडवाच्या ठिकाणी असतात। तर हे कोरडवामध्ये येणारं पीक आहे। या पिकाचं मुख्य राज्य आपण म्हणून की प्रदेश कोणता आहे ते जास्त मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। तर गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण साधारणतः 250-300 मिलीमीटर आहे, अशा भागामध्ये हे मोठ्या प्रमाणावरती पीक घेतलं जातं। आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गंगापूर आणि वैजापूरचा काही भाग मागच्या जवळपास 10 ते 11 वर्षापासून ओवा हे पीक, जे आपण घरगुती बाजारामध्ये ओवा मिळतो तेच बियाणं तोड कपाशी या पिकामध्ये ते तोडे पडतात। आपण समजा जूनच्या 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये आपल्या सरासरी कापसाची लागवड होते। मग पहिल्यांदा कापूस लावला आणि जे काही तोडे पडले ते आपण परत जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागवड करतो। परत त्याच्यामध्ये काही तोडे झाले तर जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात तोडे करतो। पण आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचा जर आपण मागच्या 30-40 वर्षाचा जर अनुभव पाहिला तर सरासरी खरीपाची पेरणी ही आपली जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात होती। कापसाचा तोडा हा कसा होतो, जे साधारणतः जुलैच्या शेवटीला किंवा ऑगस्ट मध्ये होतो। या अनुषंगानं आपल्या गंगापूर भागातील जे मुख्यतः शंकरपूर म्हणून गाव आहे किंवा वजनापूर म्हणून जे गाव आहे, या ठिकाणचे जे जुनी वयस्कर जे शेतकरी आहेत त्यांनी बाबा काहीतरी या तोड्यामध्ये नंतर जो तोडा लावतो सरकीचा, अगोदरची सरकी उंच वाढते आणि नंतरची सरकी ती जशी छोटी राहते, त्याला बोंडही जास्त लागत नाही आणि उत्पन्न काही एवढं मिळत नाही। मग त्या ठिकाणी काय करता येईल तर शेतकऱ्यांनी ज्याला म्हणतात की शेतकऱ्याच्या संशोधनातून बाहेर आलेली गोष्ट तर ही आहे की नंतरच्या तोड्यावरती त्यांनी ओवा लावला, घरी जे मार्केटमध्ये मिळतो तोच ओवा, आणि त्याच्यामध्ये तो ओवा लावून एकरमध्ये जे तोडे बसले त्यातून कोणाला 30 किलो, कोणाला 25 किलो, कोणाला 40 किलो, कोणाला 60 किलो झाला। आणि तो लागली बाजार कुठं आहे तर जवळच लासूर स्टेशन बाजार आहे। त्या ठिकाणी त्याचं किलोचा भाव हा साधारणतः 100 रुपये किलो, 150 रुपये, 200 रुपये या हिशोबाने त्यांना पैसे मिळत गेले। आणि त्याच भागामध्ये जे शेकटा गाव आहे, शेकटा वजनापूर, तर ते आमच्या कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद 1 या केव्हीके अंतर्गत निक्रा प्रकल्प, जो नॅशनल इनोव्हेशन्स ऑन क्लायमेट रेझिलिएंट ऍग्रीकल्चर, राष्ट्रीय स्तरावरती हवामान संवेदनक्षम प्रकल्प त्याच्या अंतर्गत होतं। त्या ठिकाणी आम्ही ती गोष्ट ओळखून त्याच्यावरती तंत्रज्ञान कुठं आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी अकोला पिकाची आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भासाठी शिफारस केलेली आहे। मग ते तंत्रज्ञान घेऊन आणि अजमेर जे मुख्य याचं संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणचं तंत्रज्ञान घेऊन आम्ही क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, पिकाची नवीन पीक लागवड करण्याच्या अनुषंगाने त्या भागामध्ये आम्ही तंत्रज्ञान 2014-15 ला निखोळी पीक म्हणून त्याला घेतलं। तर त्याच्यासाठी जे वाण आहे आपल्या महाराष्ट्राची शिफारस AA-1-90 म्हणजे AA-1-19 ही जात आहे, जुनागड कृषी विद्यापीठानं संशोधित केलेली आहे। ती अकोला कृषी विद्यापीठानं त्याचं संशोधन करून प्रात्यक्षिक घेऊन आपल्या महाराष्ट्रासाठी त्याची शिफारस दिलेली आहे। तर ती जात आम्ही या ठिकाणी घेतली सुरुवातीला आणि त्याचा रिझल्ट असा मिळाला की शेतकऱ्यांना एकरभर जर ओवा लागवड केली
तर एकरी साधारणतः कमी पाऊस म्हणजे वजनापूर तुम्ही आता सर्वजण आपल्या औरंगाबाद मधलेच आहात, तुम्हाला माहिती आहे तो भाग साधारणतः पाऊसमान हा फार कमी आहे. 400-500 मिलीमीटर 300 मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडतो. म्हणजे एक पीक जरी आलं तरी खूप झालं, त्यात पावसाचं प्रमाणच कमी आहे. अशा ठिकाणी आम्ही ते पीक घेतलं तर पाऊस 300, 350, 400 मिलीमीटर असताना एकरी 3.5 क्विंटल 3 क्विंटल 4 क्विंटल हा त्यांना उत्पन्न मिळालं. आणि मागच्या साधारणतः एक 8 वर्षाचा जर अनुभव पाहिला तर फक्त 2019 ला सर्वात कमी म्हणजे 5,000 रुपये क्विंटल दर मिळाला होता आणि सर्वात जास्त 22,000 रुपये क्विंटल 2017 ला मिळाला होता. म्हणजे ओवा या पिकाला रेट हा सरासरी जर पाहिलं तर 8 ते 10,000 रुपये प्रतिवर्षी मिळतो. आता याचं आपल्याला जर लागवड करायची तर याचं मुख्य लागवड तंत्रज्ञान कसं आहे तर ओवा हे पीक साधारणतः 5.5 ते 6 महिन्याचं पीक आहे. 160 ते 170 दिवसाचा कालावधी आहे त्याचा. लागवडीसाठी जी जमीन लागणार आहे ही साधारणतः मध्यम ते भारी जमीन लागणार आहे, कारण कालावधी हा 5.5-6 महिन्याचा आहे, म्हणून याला जमीन ही मध्यम ते भारी लागणार आहे. आता रान आपलं जसं मोगडा 1-2 पाळ्या मारल्या, रान पेरणीला तयार केलं. पेरणीला रान तयार झाल्यानंतर जसं आपण मक्याला सऱ्या मारतो तशी मध्यम जर जमीन असेल तर 2 ओळीतील अंतर 2 सऱ्यातील अंतर 2.5 फूट किंवा 3 फूट ठेवायचं. भारी रान असेल तर 3 ते 3.5 फूट 2 सऱ्यातील अंतर ठेवायचं. म्हणजे 3-3.5 फुटावरती मक्याला जसं आपण सरी पाडतो तशी सरी पाडून घ्यायची आणि एका सरीमध्ये लागवड आपल्याला ती करायची. प्रत्येक सरीच्या जे वर्माचा जो पोट आहे पोटशी भाग त्याला आपल्याला 2 बोटाच्या चिमटीमध्ये जेवढा बी बसल, या 2 बोटाच्या चिमटीमध्ये जेवढं बी बसल तेवढं बियाणं घ्यायचं आणि एका ठिकाणी साधारणतः अर्धा ते 1 इंच खोलीवरती बियाणं टाकायचं. 2 फुल्लीमधील अंतर हे साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 फूट ठेवायचं. मध्यम जमीन असेल तर 1 फुटावरती लागवड करायची, भारी जमीन असेल तर 1.5 फुटावरती 2 फुल्लीतील अंतर करायचं. म्हणजे आपलं लागवडीचं अंतर काय झालं 3/1 किंवा 3.5/1.5 किंवा 2.5/1 या अंतरावरती ओव्याची आपल्याला लागवड टोकन पद्धतीने करायची. आता बऱ्याच जणांना म्हणता येईल की ओवा खूपच बारीक आहे, टोकन कारण याला पेरणी शक्य नाहीये, कारण बियाणं एकदम बारीक आहे, त्यामुळे याला टोकनच करावं लागते. एका एकर मध्ये आपल्याला साधारणतः 2 जण जर झाले, समजा घरचे एक जोडी, तर साधारणतः आपलं अर्ध्या दिवसामध्ये आपल्याला लागवड टोकन पद्धतीने करता येते, कारण 2 ओळीतील अंतर 2.5-3 फूट 3.5 फूट आहे. टोकन केल्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवस लागतात बियाण्याचं उगवण व्हायला. बियाणं बारीक आहे पण त्याला उगवण होण्यासाठी रानाच्या वरती येण्यासाठी 8 ते 10 दिवस लागतात. 8-10 दिवसाला ते बियाणं वरती येतं आणि ते जमिनीच्या वर येईपर्यंतच एक सर्वात महत्वाची काळजी आपल्याला ती घ्यावी लागते की बियाणं लागवड केल्यानंतर उगवण होईपर्यंत ठोक एखादा पाऊस पडू नये हे अंदाज घेऊनच आपल्याला लागवड करायची. रेग्युलर आपल्या औरंगाबादमध्ये जो लागवडीचा कालावधी आहे हा 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट आहे. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी जसं खरीपाचं पीक निघाल्यानंतर सुद्धा लागवड केलेली आहे, तर साधारणतः सप्टेंबर एंड ते ऑक्टोबर मध्ये सुद्धा त्याची लागवड चालते. अकोला कृषी विद्यापीठाची शिफारस आहे की 20 सप्टेंबर नंतर म्हणजे 15 सप्टेंबर नंतर ते ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा. त्यामुळे आपल्याला अजूनही ज्यांना इच्छा आहे की ओवा लागवड करायची तर आता ओवा लागवड करू शकता. फक्त यावर्षी पहिल्यांदा जर आपण पीक घेत असाल तर क्षेत्र थोडंसं कमी असावं, एक 10 गुंठे 5 गुंठे आपण जर, कारण पहिल्यांदा अनुभव जर आला तर पुढच्या वर्षीला आपल्याला मोठ्या क्षेत्रावरती लागवड करता येईल. मग उगवण झाल्यानंतर आता उगवण होण्याच्या अगोदर एक महत्वाचं आहे की आता यावर्षी पाऊस खूप पडलेला आहे. जे रान आहेत रानामध्ये सुद्धा कोणतंही पीक काढायचं म्हणलं रानात तणकट खूप आहे. मग तण जर व्यवस्थापन जर करायचं त्याला प्री इमर्जन्स विडीसाइड म्हणजे
बियाणं टोकन केल्यानंतर आणि उगवणीच्या अगोदर तणनाशक याच्यामध्ये शिफारस आहे. पेंडामिथालिन नावाचे तणनाशक आहे. हे आपल्याला बियाण्याची टोकन केली की काळ्या रानावरती आपल्याला ते फवारून काढायचं. 1 किलो 1 लिटर साधारणतः प्रति हेक्टर त्याचा डोस आहे. म्हणजे साधारणतः एकरी 400 मिली आपल्याला पेंडामिथालिन बियाणं टोकन केली की हात पंप कट नोझल लावून काळ्या रानावर पूर्ण जर फवारणी केली 1 महिन्यापर्यंत जे तण उगवून आला आहे त्याचं आपल्याला व्यवस्थापन करता येतं. बियाणं ज्यावेळेस आपल्याला टोकन करायची तर सऱ्या पाडतानाच खताची मात्रा द्यायची. खताची मात्रा ही साधारणतः 40 किलो नत्र 20 किलो स्फुरद प्रति हेक्टरी आहे. म्हणजे साधारणतः आपण जर विचार केला तर 12 किलो नत्र आणि 8 किलो स्फुरद प्रति हेक्टरी आपल्याला खताची मात्रा द्यावा लागणार आहे. म्हणजे साधारणतः कोणती द्यावा लागला आपल्याला? साधारणतः बॅग कोणती द्यावा लागलं? 12 किलो नत्र द्यायचं आहे आणि 8 किलो स्फुरद द्यायचं आहे. तर डीएपी ची साधारणतः 40 किलो डीएपी प्रति हेक्टरी आपल्याला ज्यावेळेस सऱ्या पाडायच्या सऱ्यावरतीच आपल्याला रेगाट्यावरती पेरून द्यायचं आणि नंतर बियाण्याची टोकन केली, पेंडामिथालिनची तणनाशकाची फवारणी केली, 8-10 दिवसाला बियाण्याची उगवण होईल. तणनाशकाची फवारणी केली असल्यामुळे बीड त्या ठिकाणी जे तण आहे हे तेवढं काही उगवणार नाही. नंतर पिकाच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला पीक तणविरहितच ठेवणे हे सर्वात महत्वाचं आहे. कारण उभ्या पिकामध्ये तणनाशकाची शिफारस अजून नाहीये त्याच्यामुळे नंतर खुरपणी किंवा कोळपणी करणे आणि पीक तणविरहित ठेवणे. नंतर 1 महिन्याला लागवडीपासून 30 दिवसाला आपल्याला साधारणतः एक 6 किलो नत्र म्हणजे साधारणतः जर युरिया जर म्हणलं तर एक 15 किलो युरिया प्रति हेक्टरी आपल्याला पेरून द्यायचा आहे 1 महिन्याचं लागवडीनंतर. मग हा झाली खताची मात्रा पूर्ण. आणि नंतर पिकामध्ये एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाचा मुद्दा जो आहे हा फार नगण्य आहे. कारण हे पीक तणवर्गीय कुळातील असल्यामुळं याच्यावरती किडीचा प्रादुर्भाव हा तेवढा होत नाही. अति थंडी जर वाढली अचानक थंडीमध्ये तर त्यावेळेस मावा या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. तर माव्यासाठी आपल्याला निंबोळी अर्क असेल किंवा डायमोथ्रेट ज्याला आपण ट्रेड नेममध्ये म्हणलं की रोगर म्हणतो ते एक कीटकनाशक मारलं तर पूर्ण माव्याचा बंदोबस्त होतो. रोगामध्ये जर म्हणलं तर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव खूपच जर धुई आली ज्याला आपण म्हणतो की एकदम धुई आली जास्त तर त्यावेळेस भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर त्यासाठी आपल्याला साधं जे पावडर सल्फर आपण वापरतो गंधक तर ते 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी केली तर त्या रोगाचा सुद्धा बंदोबस्त होतो. मग बाकी लागवड व्यवस्थापनामध्ये खर्च हा अतिरिक्त याच्यामध्ये नाही. आणि ज्या वेळेस पीक फुलोऱ्यामध्ये येतं तर फुलोऱ्यामध्ये आल्यानंतर एक खूप चांगला बेनिफिट आहे. तुम्ही आता औरंगाबाद तालुक्यातले सगळे असल्यामुळे बऱ्यापैकी तुमच्या भागामध्ये आता काही जणांकडे डाळिंब सुद्धा असेल तर डाळिंबामध्ये बऱ्याच आपल्याला अडचण येते की सेटिंग होत नाही, मधमाशीचा प्रवास येत नाही. म्हणून बरेच जण आपण मधमाशीच्या पेट्यावर आणून ठेवतो. तर जर तुमच्याकडे रान शिल्लक नसेल पण डाळिंबाचं तुमच्याकडे पीक आहे तर डाळिंबाच्या प्रत्येक ड्रिपरच्या ठिकाणी तुम्ही जर ओवा जर लावला तर तो एक फुलोरा चांगला होईल. कारण याचा फुलोऱ्याचा जो कालावधी आहे हा साधारणतः महिना 6 महिना फुलोरा आहे. आणि याची जर आपण शाखी वाढ कशी आहे तर सगळ्यांनी धन्याचं पीक पाहिलंय. धने ज्यावेळेस आपण सीडसाठी म्हणून घेतो किंवा शेपू फुलोऱ्यात आल्यानंतर दिसती त्याच प्रकारचं हे ओव्याचं पीक आहे. आणि फुल जे आहे ते थोडस असं एकच प्रकारचं नाहीये, त्याला कंपोजिट फ्लावर म्हणतो की ज्याच्यामध्ये एका फुलामध्ये साधारणतः एक 700-800 फुलं असल्यासारखे छोटे छोटे फुलं असतात बंच मध्ये. तर त्याच्यामुळं मधुमाशा ह्या सर्वात मोठ्या प्रमाणात त्याच्यावर येतात. गावरांच्या बारीक मधमाशा म्हणतो की सेटिंग कोणत्याही फुलं धरण्यासाठी परागीभवन करण्यासाठी महत्वाचे आहे. तर त्या सर्वात जास्त या पिकावरती येतात. आणि त्याच्यामुळे जर तुमचं जर पीक डाळिंबाचं सेटिंगसाठी याचा फायदा होईल किंवा बरेच जण आता कांदा बीज उत्पादनासाठी घेतील तर त्याच्यासाठी सुद्धा जर तुम्ही कांद्याच्या आजूबाजूला सगळा जर ओवा जर लावला
तर ते सुद्धा त्यावेळेस सेटिंगला तुम्हाला हे फायद्याचं ठरेल. कारण लागवडीपासून साधारणतः एक 3.5 महिन्याला फ्लॉवरिंग येणार आहे. त्या हिशोबाने जर आपण जर हे बी जर टाकलं तर याच्यातून उत्पन्न तर मिळणार आहे, पण याचा फायदा काय होणार आहे, ज्या पिकामध्ये परागीभवन होण्याच्या अडचणी आहेत ते सुद्धा याच्यातून आपल्याला फायदा होणार. कारण ओव्याचा मध आयुर्वेदामध्ये सर्वात महत्वाचा आहे. ओवा जे खोकल्याचे जे काही आयुर्वेदिक औषध बनतात त्यामध्ये ओव्याचा मधाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मार्केटमध्ये ओव्याचा मध हा आपल्या रेग्युलर मधापेक्षा महागडा मिळतो आणि बरेचसे जे मध गोळा करणारे जे काही कंपनीज आहेत, ग्रुप्स आहेत, हे विशेष करून ज्यावेळेस ओवा फुलोरामध्ये येतो त्यावेळेस राजस्थानमध्ये त्यांच्या पेट्या नेऊन ठेवतात. कारण ओव्याचा मध जर तुम्ही खाला असेल तर हा तिखट लागतो आपल्याला. तो एक आपल्याला पुढे चलून एक व्यवसाय होऊ शकतो की ओव्याचं पीक तर येणारच आहे, पण त्यावेळेस मध पेट्या जर ठेवल्या तर मोठ्या प्रमाणावरती मधही कलेक्ट होईल आणि परागीभवनासाठी सुद्धा फायदा होईल. आणि ज्या तिथून पुढे साधारणतः 1 महिना ते 1.5 महिन्याला म्हणजे साधारणतः लागवडीपासून 150 ते 160 दिवसामध्ये हे पीक पूर्ण पिवळं बनतं, पानगळ होऊन जाते. पानं हेच त्याचे आपले जसे शेपूचे आहेत त्या प्रकारचे पान आहेत, पूर्ण गळून जातात आणि पीक परिपक्व झाल्यानंतर त्याला आपल्याला जमिनीपासून 3 ते 4 इंच सोडून जसं आपण हरभरा कापून घेतो तसा याला कापून घ्यायचे. छोटी क्वांटिटी असेल तर त्याला जिथं आपल्याला खळ करायचं तिथं थोडंसं सुकू द्यायचं कापल्यानंतर आणि काठीनं बडवून उधळून त्याला खळ करायचं त्याचं. जर प्रमाण समजा 1 एकर 2 एकर जर लागवड केली तर आपल्याकडे जे मळणी यंत्र आहे थ्रेशर, त्याच्यामध्ये थोडंसं त्याचा जो बेल्ट आहे हा लूज करावा लागतो. कारण रेग्युलर जे थ्रेशर आहे त्याचं जे हवा फेकण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त असतं आणि ओव्याचा भुसा आणि ओव्याचं बी हे दोन्ही जवळपास हलकच असते, तर त्याच्यासोबत भुस्यासोबत बी सुद्धा निघून जातं. तर रेग्युलर थ्रेशर मध्ये थोडंसं जर बदल जर केला तर त्या थ्रेशर मधून आपल्याला ओवा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घेता येतो. हे आपल्या गंगापूर तालुक्यामधील एका गावामध्ये शेतकऱ्यांनी केलेलं आहे. जर तुम्ही जर कोणी जर जास्त क्षेत्र जर ओव्याची लागवड केली, थ्रेशरचं जर गरज पडली तर आपल्याला त्या शेतकऱ्याचा आपण थ्रेशिंग करून घेता येतं. साधारणतः कोरडवाहू परिस्थितीमध्ये म्हणजे लागवडीपासून जमिनीच्या ओलाव्यावरती जर आपण पिकाचं उत्पन्न जर गृहीत धरलं तर साधारणतः 3-3.5 क्विंटल ओल जर चांगली राहील तर 4 क्विंटल पर्यंत मिळतं. पण जर पाण्याची गरज जशी पिकाला पडेल तसं पाणी जर आपण एखादं आंबोनी पाणी जसं हरभऱ्याला देतो तसं त्या चरानं जर दाण्यानं जर पाणी दिलं किंवा ठिबक सिंचनातून जर पाणी जर दिलं तर ह्या पिकाचे एकरी 10 क्विंटल पर्यंत सुद्धा उत्पन्न आलेलं आहे. ड्रीप वरती आपल्या मागच्या वर्षी कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद 1च्या वतीनं आपण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच एक कार्यशाळा घेतली होती. त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावरती या पिकाचा आपण प्रचार प्रसिद्धी केली. तर त्यातून परभणी जिल्हा असेल, जालना, नांदेड, अकोला, आपल्या कोल्हापूर, सोलापूर इकडेही लागवड केली. तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी ठिबक वरती घेतलं त्यांना एकरी 8.5-9 क्विंटल, 9.5 क्विंटल, 10 क्विंटल एकरी उत्पन्न मिळालेलं आहे. आणि जर सरासरी रेट जर पाहिला तर 8 ते 10 हजाराच्या खाली मागच्या 10 वर्षांमध्ये राहिलाच नाही. म्हणून सरासरी आपल्याला साधारणतः 8,000 रुपये रेट मिळाला आणि 6 क्विंटल जरी मिळालं तर आपल्याला बाकी जे इतर पिकं आहेत आपले इतर घेत असलेलं त्या पिकांपेक्षा आर्थिक नफा हा अधिक मिळतो. कारण याचा लागवड खर्च तुम्ही पहा, जेवढं तुम्हाला लागवड तंत्रज्ञान सांगितलं, बाहेरून काय आणावं लागेल? पहिल्यांदा बियाणं हे सरळ वाण आहे, म्हणजे एकदा आणलं तर पुढचे 4 वर्ष तेच बियाणं तुम्हाला परत तेच लावायचं. म्हणजे बियाणाचा खर्च एकरी बियाणं आपल्याला 1.5 किलो लागते. एका एकरची लागवड करण्यासाठी 1.5 किलो बियाणं लागते. बियाणाचा साधारणतः रेट हा 200 रुपये किलो असतो. म्हणजे 1.5 किलो मध्ये किती लागणार आहे आपल्याला? 300 रुपयाचं बियाणं लागेल. नंतर वखरपाळी रान तयार करण्यासाठी आली, सरी मारली, खताची बॅग लागली. साधारणतः दोन्हीचा डोस मिळून 1 बॅग होती आपली. खताच्या बॅगचा साधारणतः 1500 रुपये खर्च.
आणि त्यानंतर तण व्यवस्थापन करणे. पेंडामेथिन वापरलं तर ते एक साधारणतः 500 रुपयाचं. आणि नंतर जर गरज पडली मावा आणि भुरीसाठी तर त्याचे 1000 रुपये. आणि नंतर पीक काढणी करणे आणि मळणी करणे. पूर्ण जर लागवड खर्च जर पाहिला तर साधारणतः 6000च्या पुढे जात नाही. त्याच्यामध्ये 90% ही आपली मजुरी. बाहेरून आणायचे काय, एकदा बियाणं, गरज पडलं तर पेंडामेथिन, आणि गरज पडली तर एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक. म्हणजे याच्यावरचा होणारा खर्च किती आहे, साधारणतः 1.5 ते 2 हजार रुपये. मग या दृष्टीने जर विचार जर केला, कमी पाण्यामध्ये ज्या ठिकाणी पाऊस 300-400 मिलीमीटर पडतो त्या ठिकाणी कोरडवाहूला 3.5 ते 4 क्विंटल येतं. आणि जर पाणी देण्याची ज्यांच्याकडे सोय आहे त्यांनी जर हे केलं तर नक्कीच एकरी 8-9 क्विंटल 10 क्विंटल पर्यंत मिळतं. त्यामुळे आवर्जून ओवा एक थोडस पिकाची बदल म्हणून काही क्षेत्रावरती आवर्जून करावं. आणि आता काढणी करून बाजारामध्ये आपल्या औरंगाबादमध्ये असोसिएशन बाजारपेठ आहे, त्यामुळे विक्रीला काही अडचण नाही. भाव 8 ते 10 हजार मिळेल. पण जर थोडस बदल अजून केला की जसं आता महाराष्ट्र शासनाने आपल्याला विकेल ते पिकेल योजनेचा माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या इथं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे, ज्याला आपण पोखरा प्रकल्प म्हणतो, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला प्रोसेसिंग युनिट करता येतात. त्याचबरोबर ती प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. यांचा जर विचार करून जर याच्यामध्ये काय पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, काढणी पश्चात प्रक्रिया काय होऊ शकते का, तर होऊ शकते. आता आपण शेतकरी म्हणून एक नवीन पीक लागवड केली, बियाणं पिकाची हार्वेस्टिंग करून काढणी करून आपल्या हातात ओवा आला. आता पुढे काय करायचं आहे, त्या दरामध्ये विकायचा का, 8000 रुपये क्विंटल काय याच्यापेक्षा जास्त मिळू शकतो तर मिळू शकतो. ओव्याचं जर स्वच्छ करून जर छोट्या पॅकिंग मध्ये मार्केटमध्ये साधारणतः 20 ग्राम 50 ग्राम 100 ग्राम मध्ये ओवा हा मार्केटमध्ये विकल्या जातो. तर तो रिटेलचा रेट किती आहे, तर साधारणतः आपल्या औरंगाबादमध्ये रिटेलचा रेट आहे 35 ते 36 हजार रुपये क्विंटल. कारण तो छोट्या पॅकिंग मध्ये जातो ना. अर्धा किलो 1 किलो कोण वापरत असेल, एखाद्या ठिकाणी कुठं मसाल्याचं काही काम चालू असेल किंवा एखादं मोठं जेवणाचं असेल, त्या ठिकाणी भजे काढायचे किंवा अजून दुसऱ्या कशासाठी. पण हा रेग्युलर प्रत्येक घरामध्ये ओवा वापरला जातो, तो 50 ग्राम 20 ग्राम 100 ग्राम मध्ये. जर आपण एखाद्या पोखरा प्रकल्पातून जर शेतकरी गट म्हणून किंवा शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून जर आपण एखादं ओव्याचं क्लिनिंग ग्रेडिंग आणि पॅकिंग जर टाकलं युनिट, तर त्याचा साधारणतः एक खर्च 8 ते 10 लाख रुपये येतो. म्हणजे जे ओवा आता तयार झालाय तरी त्याच्यामध्ये थोडं बारीक छोट्या प्रमाणाच्या काड्या राहतात, जे ओव्याचं झाडाचं जे फांद्या आहेत ते बारीक बारीक काड्या राहतात, याच्या पलीकडे काही राहत नाही. त्याला ओव्यापासून स्वच्छ करण्यासाठी क्लिनिंग युनिट लागतं. साधारणतः ते एक 3-3.5 लाखापर्यंत मिळतं. त्याच्यानंतर हा स्वच्छ झालेला ओवा 20 ग्राम 10 ग्राम 50 ग्राम 100 ग्राम 200 ग्राम मध्ये पॅकिंग करण्यासाठी पॅकिंग युनिट ती साधारणतः 4-1 लाखापर्यंत बसतं. हे करून जर गटाने आपल्या जवळचा 8000चा ओवा स्वच्छ करून जर पॅकिंग केला, रिटेलची किंमत 35,000 रुपये क्विंटल आहे. होलसेल मध्ये आपण 18,000 जरी गेला तरी आपल्याला किती मिळणार आहे, वाढीव 10,000 मिळणार प्रति क्विंटल. आणि ते आपल्याला आपल्याच जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे आवर्जून एखादा जर शेतकरी गट असेल किंवा उत्पादक कंपनी असेल, त्यांनी आवर्जून जरी तुम्हाला कोणाला आता जेवढे शेतकरी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी समजा सगळ्यांना लागवड शक्य नाही, पण काही जणांना शक्य आहे का की आपण क्लिनिंग ग्रेडिंग आणि पॅकिंग युनिट टाकू, तर ते तरी आवर्जून करावं. कारण या पिकाच्या प्राथमिक प्रक्रिया करून विक्री करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक लाभ आहे. त्यामुळे आवर्जून याच्याशी आपण विचार करावा आणि या पिकामध्ये जी असलेल्या संधीचं आपण सोनं करण्यासाठी पुढे यावं.